आणि आता सविस्तर बातमीपत्र पाहूयात। सर्वांना प्रतीक्षा असलेला मान्सून आता संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झालाय। विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे रस्ते जलमय झाले असून वाहतूक विस्कळीत झालेली आहे। हवामान विभागाने 28 जून पर्यंत मुंबईसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय। आज रायगड, रत्नागिरी, पुणे आणि विदर्भात, नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। 27 जून रोजी राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे आणि आगामी 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। अगं छत्री घेऊन काय उपाय। उशिरानं का असेना पण अखेर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झालाय। मुंबईमध्ये सध्या पावसाची संततधार असून येत्या 3 ते 4 दिवसात नवी मुंबई, पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। मुंबईमध्ये पावसानं जोर धरताच लोकल सेवांवर त्याचा परिणाम होताना दिसतोय। मात्र तुर्तास मुंबई लोकलची मध्य रेल्वे सेवा आणि पश्चिम रेल्वे सेवा सुरळीत सुरू असून नागरिकांना सोयीनं प्रवास करता येतोय। मुंबईमध्ये मान्सूनला उशिरा सुरुवात झाली असली तरी पावसानं मात्र दमदार हजेरी दिलेली आहे। शनिवारी संध्याकाळपासून जो पाऊस मुंबईमध्ये पडायला लागलेला आहे ते आज सुद्धा आपण जर बघितलं तर ढगाळ वातावरण आहे। पुढचे 2-3 दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। विशेषतः कोकण परिसर म्हणजे मग रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो परिसर आहे या परिसरासह मुंबई इथे सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर आत्ता बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय त्यामुळे मध्य प्रदेशसह महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या विशेषतः कोकण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार असल्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे। मुख्य म्हणजे बघितलं तर आपण मुंबईमध्ये पाऊस हा 7 जूनच्या सुमारास सुरू होतो, परंतु यावेळेला दरम्यानच्या काळात निर्माण झालेल्या वादळी परिस्थितीमुळे मुंबईतला मान्सून जो आहे तो थोडा लांबणीवर पडलेला होता आणि आत्ता शनिवारपासून मुंबईमध्ये खऱ्या अर्थी मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही। एकूणच जर बघितलं तर मुंबईमध्ये 2 दिवस झाले ज्या पद्धतीनं सोसाट्याचा वारा सुरू आहे त्या वाऱ्यामुळे मुंबईतली जवळपास 180 झाडं जी आहेत उन्मळून पडलेली आहे आणि त्यामुळं कुणीही पावसाच्या परिस्थितीमध्ये झाडाखाली उभं राहू नये अशा पद्धतीचे मार्गदर्शक तत्व ही महानगरपालिकेच्या वतीनं जारी करण्यात आली आहे। एकूण जर बघितलं तर मुंबईतला जो परिसर आहे गेले 2 दिवस मुंबईमध्ये चांगला पाऊस पडतोय। अनेक सखल भागामध्ये पावसाचं पाणी साचल्याच्या तुरळक घटना सुद्धा घडलेल्या आहे। असं असलं तरी मुंबई महानगरपालिका मात्र अलर्ट मोडवर आहे आणि त्यामुळं कुठेही पावसाचं पाणी साचू नये यासाठी खबरदारी घेतली जाते। ब्रजनीस हर्षदसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर मुंबईमध्ये पावसाची संततधार सध्या सुरू आहे आणि दरवर्षी आपण पाहतो पावसामुळे लोकलवर परिणाम होतो। मात्र यावेळी सध्या पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे तुर्तास तरी सुरळीत सुरू आहेत आणि त्यामुळे प्रवाशांना कोणतीही गैरसोय होत नाहीये। मात्र पावसाच्या आगमनाने आता मुंबईकर सुखावलेले आहेत। आणि आता एक मोठी बातमी येते, मध्य रेल्वे विस्कळीत झालेली आहे। अंबरनाथ बदलापूर दरम्यान मालगाडीमध्ये बिघाड झालाय आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। पावसामुळे मालगाडीचं चाक रुळांवरून घसरत असल्याने मालगाडी उभी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झाली असल्याचं कळतंय। खरं तर या वेळेला अनेक कर्मचारी मुंबईकडे रवाना होतात आपल्या कामासाठी, मात्र कामाच्या वेळेलाच मध्य रेल्वे विस्कळीत झाली असल्याचं पाहायला मिळतंय। अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान मालगाडीमध्ये बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। पावसामुळे मालगाडीचं चाक रुळांवरून घसरलंय आणि त्यामुळेच मालगाडी उभी करण्यात आलेली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, खरं तर कामाची वेळ आहे, बरेच जण मुंबईकडे येत असतात, मात्र मध्य रेल्वे आता विस्कळीत झालेली आहे, कधीपर्यंत पूर्ववत होईल? प्राजक्ता, कामाची वेळ तर आहेच, पण त्याचबरोबर आठवड्यातला पहिला दिवस आहे सोमवार आणि या दिवशी मोठ्या प्रमाणात चाकरमानी जे आहेत ते मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात आणि सकाळची वेळ असल्यानं मोठ्या प्रमाणात लोकलला गर्दी असते। आज एक अर्ध्या तासापूर्वी अंबरनाथ बदलापूर दरम्यान जी मालगाडी होती ती मुंबईच्या दिशेने निघाली होती आणि तिचं इंजन अचानक फेल झालेले आहे
मोठ्या प्रमाणात इथे पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे मालगाडीच्या इंजिनचे जे चाकं आहेत ते रुळावरून घसरत आहेत आणि त्याच्यामुळे ती तिथंच थांबलेली आहे. गेल्या अर्धा तासापासून मुंबईकडे विशेषतः कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे. बरं. अजूनपर्यंत उद्घोषणा होत नाही आणि त्याच्यामुळे तात्काळ बरं. प्रवासी जे आहेत ते प्रत्यक्ष गणेश, स्थानकावर- तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता थेट कोल्हापुरात जाणार आहोत. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी होते. थेट जाऊयात. आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची 149वी जयंती साजरी होते आणि कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहतोय. कोल्हापुरात आज पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या वतीनं शाहू जन्मस्थळ इथे अभिवादन देखील करण्यात आलेलं आहे. आणि यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील देखील उपस्थित होते. जयंती निमित्तानं शहरात आज विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. तर डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना यावर्षीचा शाहू पुरस्कार जाहीर झाला असून संध्याकाळी त्यांचं वितरण होणार आहे. थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, छत्रपती शाहू महाराज यांची आज 149वी जयंती आहे ती साजरी होते आणि कोल्हापूरमध्ये या जयंतीचा उत्साह आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. आज सकाळीच कसबावाडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अभिवादन केलं. त्यानंतर आता ऐतिहासिक दसरा चौकामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करण्यात येते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यासह पालकमंत्री दीपक केसरकर, चंद्रकांतदा पाटील आणि जिल्ह्यातले अनेक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला आहे ते उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी शाळकरी मुलांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती दिसून येते. या ठिकाणी मैदानी खेळांचा या माध्यमातून आहे ते वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे तो केला जातो. याशिवाय समता फेरी सुद्धा आज शहरात आहे ते काढण्यात येणार आहे. शाहू जयंतीचा पूर्णपणे उत्साह आहे तो कोल्हापूरमध्ये दिसून येते. खरं तर लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी समतेचा संदेश दिला होता आणि त्या अनुषंगाने समता रॅलीचं आयोजन सुद्धा आहे ते प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते आणि एकमेकांना शाहू जयंतीच्या शुभेच्छा आहे ते देण्यात येते. पोलीस बँडच्या माध्यमातून सुद्धा शाहू महाराजांना लोकराजा शाहू महाराजांना त्यांची धून जी आहे ती वाजवून अभिवादन या ठिकाणी करण्यात येते. एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये आज शाहू जयंतीचा उत्साह आहे तो सगळीकडेच पाहायला मिळतोय. आज संध्याकाळी सुद्धा डॉक्टर राणी आणि अभय बंग यांना छत्रपती शाहू महाराजांच्या या जयंतीच्या निमित्तानं शाहू पुरस्कार देऊन आहे त्यास गौरवण्यात येणार आहे. सायंकाळी पालकमंत्र्यांच्या हस्ते हा 6 वाजता कार्यक्रम आहे तो होणार आहे. एकूणच पाहायला गेलं तर दिवसभर विविध कार्यक्रमांनी छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे ती कोल्हापूरमध्ये साजरी होताना दिसून येते. निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर कोल्हापुरातला हा उत्साह आपण पाहतोय. तर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची आज 149वी जयंती साजरी होते आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन आज कोल्हापुरामध्ये करण्यात आलेलं आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या वतीनं शाहू जन्मस्थळ इथे सुरुवातीला अभिवादन देखील करण्यात आलं आणि त्यानंतर आता पुढचे कार्यक्रम पार पडणार आहेत. पुढची बातमी पाहूयात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मान्सूननं दमदार हजेरी लावल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र धुवाधार पाऊस सुरू आहे. गेले 2 दिवस धो कोसळणाऱ्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. दापोली, मंडणगड तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे आणि या पावसाच्या आगमनामुळे भात शेतीच्या कामांना वेग आलाय. तर दुसरीकडे जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत देखील हळूहळू भरू लागलेत. गेले 4 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोलीतील मुख्य धबधबा काही अंशी प्रवाहित झालाय. धबधबा प्रवाहित झाल्यानं पर्यटकांची पावलं आता या ठिकाणी वळू लागली आहेत. पाऊस असाच सुरू राहिल्यास पुढच्या शनिवार रविवारपर्यंत मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित होईल अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. गेल्या 3-4 दिवसात जो पाऊस पडतोय त्याच्यामुळे काही अंशी का होईना आंबोलीतील धबधबे हे प्रवाहित झाले आहेत. चोहोळ बाजूला हिरवागार निसर्ग नटलेला दिसत आहे, धुक्याची चादर दिसत आहे. त्यामुळे या रस्त्यावरनं ये जा करणारे पर्यटक, वाहन चालक सुखावले आहेत. स्थानिक पर्यटन व्यावसायिक पण थोडे आनंदित झाले आहेत. तरीही येत्या शनिवार रविवारपर्यंत हा पाऊस असाच सुरू राहिला तर येत्या काळात रविवारपर्यंत सगळे धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित होणार आहेत एवढं मात्र नक्की.
देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. डोंगराळ भागात लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. तिकडे उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना समोर आल्यात, तर हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि मंडीमध्ये दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. तर कांगडामधील अनेक भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागानं उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. आणि आता बातमी आहे ओडिशातील भीषण अपघाताची. ओडिशा येथील गंजम जिल्ह्यामध्ये 2 बसमध्ये भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 12 जण ठार तर 20हून अधिक प्रवासी जखमी झालेत. मृतांमध्ये 6 पुरुष, 4 महिला आणि 2 अल्पवयीन आहेत. सरकारी बस आणि खासगी बसमध्ये दिग पहाडीजवळ मध्यरात्री उशिरा हा अपघात झाला आणि जखमींना बेहरामपूरच्या MKCG या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि ओडिशा सरकारनं जखमींना 30,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. आणि आता नाशिकमधून अपघाताची बातमी. नाशिकमध्ये विद्यार्थ्यांना शाळेमध्ये घेऊन जाणाऱ्या व्हॅनला अपघात घडला. भरधाव पिकअपनं या स्कूल व्हॅनला धडक दिली आणि सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या धडकेमध्ये 3 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. अपघातावेळी स्कूल व्हॅनमध्ये 10 ते 12 विद्यार्थी होते आणि वेळीच परिसरातील नागरिक धावून आल्यानं मोठा अनर्थ टळलाय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, नेमका अपघात कसा झाला आणि विद्यार्थी सुखरूप आहेत का? नाशिकच्या पंचवटी परिसरातून सीबीएस परिसरामध्ये असलेल्या एका खाजगी शाळेमध्ये जाणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या एका पिकअपने आडव्या बाजूने धडक दिल्यामुळे ही पिकअप जी आहे ती त्याच ठिकाणी जागेवरती उलटी झाली. मात्र या अपघातात सुदैवानं कुणालाही जबर मार लागलेला नाहीये. मात्र या अपघातामध्ये 2 विद्यार्थी जे आहेत ते किरकोळ जखमी झालेले आहे. एका विद्यार्थ्याच्या हाताला खरचटलेला आहे आणि त्यातून रक्तस्राव झाला आहे, तर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्याला देखील विद्यार्थ्यांना जवळच्याच एका खासगी रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आलेलं आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना एका खासगी वाहनात बसवून त्यांच्या घरी जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे. मात्र या सगळ्या घटनेनंतर पुन्हा एकदा खासगी वाहनांमधून विद्यार्थ्यांची होणारी वाहतूक जी आहे त्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि यावर आता आरटीओ प्रशासन काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. खरंय. लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं 3रं गोल रिंगण ठाकूरबुवा समाधी इथे रंगलं. मोठ्या भक्तिमय वातावरणात रिंगणाला सुरुवात झाली. प्रारंभी पताकाधारी आणि विणेकरी गोल रिंगणी धावले, तर त्यानंतर मानाच्या अश्वांनी रिंगणाच्या 2 फेऱ्या पूर्ण करत माऊलीच्या पादुकांचं दर्शन घेतलं. ठाकूरबुवा समाधी येथील रिंगणानंतर तोंडल्या येथे नंदाच्या ओढ्यावर माऊलींच्या पालखीचा दुपारचा विसावा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव या बंधू भेटीचा सोहळा टप्पा इथे होणार आहे आणि त्यानंतर माऊली, संत तुकोबाराय आणि सोपान काका यांचं पालखी सोहळे पंढरपूर तालुक्यामध्ये प्रवेश करतील. वेळापूर येथे मुक्कामी असलेल्या माऊलींच्या पादुकांचं पूजन सकाळी 6:30 वाजता झालं आणि त्यानंतर सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाला. वारकऱ्यांसाठी केलेल्या सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पंढरपुरात जाऊन पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांपासून ते चंद्रभागेतील साफसफाईपर्यंत सगळी चौकशी केली. तसंच पंढरपुरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचनाही केल्या. वारकऱ्यांना रांगेमध्ये त्रास होऊ नये म्हणून मंडप उभारण्यात आलाय. शहरातील दर्शन रांग, वाळवंट, वाखरी पालखी तळ यासह इतर ठिकाणी जाऊन प्रशासनानं केलेल्या सोयी सुविधेची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना योग्य त्या सूचनाही दिल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते आणि सर्व सुविधांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्र्यांसोबत गिरीश महाजन आणि हभप गहिनीनाथ महाराज औसेकर सुद्धा उपस्थित होते. आता म्हणून आम्ही आलोय या ठिकाणी, पाहतोय, समाधानही आहे की खाली जो आता आपण ज्या रोडवर उभे आहे तिथं चिखल होता,
मगाशीच मला अक्षगर महाराज सांगत होते, समाधान पण सांगत होता की इथं आज आपण कॉन्क्रीटचा रस्ता बघतोय. सगळे जे रस्ते आहेत पूर्ण पंढरपूरमधले खड्डे मुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. डांबरी रस्ते झाले पाहिजेत. ते सगळे त्याचं काम युद्धपातळीवर जवळपास पूर्ण होत आहे. दर्शनबारी जे आपल्या इथं वारकऱ्यांची रांग लागते, या ठिकाणी रांगेमध्ये देखील त्यांना त्रास होऊ नये म्हणून मंडप उभा केलेला आहे. म्हणजे तिथे पाऊस पडला तरी पाणी नाही येणार, ऊन लागणार नाही, असं शिस्तबद्ध पद्धतीने हे सगळं केलं. पंख्यांची व्यवस्था केली आहे. हे सगळं नियोजनबद्ध सगळं आपली तयारी केली आहे. आणि पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, स्वच्छता राखली गेली पाहिजे. त्याचबरोबर स्नानगृह जे आहेत महिलांसाठी यावेळेस आपण मोठ्या प्रमाणावर त्याचं नियोजन केलं आहे. चेंजिंग रूम आहेत. त्याचबरोबर टॉयलेट बाथरूमची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण जो परिसर चंद्रभागेचा आपला काठ आहे आणि हे सगळं जे आहे या सगळ्या ठिकाणी आम्ही स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन देखील त्यांनी काल घेतलेलं आहे. आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या बातम्या सविस्तररित्या पाहिल्यानंतर आता महाराष्ट्र, देश आणि विदेशातील सगळ्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक महत्त्वाची आठवण, या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकताय. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे. आम्हाला यूट्यूब, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि आता बातमीपत्रामध्ये पाहूयात 10 सेकंद 10 बातम्या.